आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत वीरा व आनंदीच्या मृत्यू प्रकरणी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा। डॉक्टर मुळे व डॉक्टर डांगे यांचे निलंबन व्हावे, टिळक भोस यांची आग्रही मागणी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे कांडेकर कुटुंबातील आनंदी अनिल कांडेकर आणि वीरा प्रवीण कांडेकर वय वर्ष 3 या दोन चिमुकल्या बहिणी शेततळ्यात पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती। ग्रामस्थांनी तत्परता दाखवत दोन्ही मुलींना बाहेर काढून आरोग्य केंद्राशी संपर्क साधत अँब्युलन्सची मागणी केली होती, परंतु अँब्युलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्यानं या दोन निष्पाप असलेल्या चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला। या घटनेने गावावर शोकाळा पसरली असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली होती। मात्र श्रीगोंदा तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर शैला डांगे यांच्या तक्रारीवरून टिळक भोस, मित्तल वाबळे आणि इतर 15 जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। याचे सूत्र धरून सर्वपक्षीय मोर्चा आज श्री संत शेख मोहम्मद महाराज प्रांगणातून तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता। या मोर्चाचे रूपांतर आंदोलनात झाले। यावेळी उपस्थित नागरिकांनी निषेध व्यक्त करत भाषणे केली। आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे आंदोलकांवरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, डॉक्टर प्रशांत मुळे व डॉक्टर शैला डांगे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे। या मागण्याचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांना देण्यात आले। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना टिळक भोस आणि स्मितल वाबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज श्रीगोंदा तहसील कार्यालयावरती लोणी येथे जी दुर्दैवी घटना घडली, वीरा आणि आनंदी यांचा जो शेततळ्याच्या पाण्यामध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला। मुळात म्हणजे त्यांचा मृत्यू शेततळ्याच्या पाण्यामध्ये पडून न होता प्रशासनाने वेळेवरती त्यांना उपचाराला नेण्यासाठी जी अँब्युलन्स आहे सरकारची ती अँब्युलन्स दिली नाही, त्यामुळे त्या दुर्दैवी लहान लेकरांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। आणि याचा निषेध करण्यासाठी आज श्रीगोंदा तहसीलवरती सर्वपक्षीय या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता। मुळात म्हणजे हा मोर्चा फक्त आनंदी आणि वीरा यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी केलेला होता, परंतु त्यामध्ये हे टिळक जे असतील, आम्ही असं आमचे सर्व सहकारी असतील, जे नेहमीच श्रीगोंदा तालुक्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून आमच्यावरती तो आवाज दाबण्याचा प्रयत्न या नीच प्रशासनाने केलेला आहे, त्यांनाही जाब विचारण्यासाठी हा सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केलेला होता। या मोर्चासाठी श्रीगोंद्यातील लोकशाही ज्यांना टिकावी वाटते आणि ज्यांना न्याय हवाय असे जिवंत माणसं खऱ्या अर्थानं या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। आणि एकीची ताकद काय असती खऱ्या अर्थाने ही येणाऱ्या काळामध्ये जनतेला कळेल। आणि आम्ही दोघंही, टिळक असेल, मी स्वतः असेल, आम्ही दोघंही जनतेच्या कामासाठी, समाजकार्यासाठी वाहून घेतलेले आहेत। आमच्यावरती असा हा पहिलाच गुन्हा नाही, इथून पाठीमागे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि न्याय देण्यासाठी जर आमच्यावरती गुन्हे दाखल प्रशासन करणार असेल तर ते काही गुन्हे आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहोत। आम्ही गुन्ह्याने दाबून जाणारे किंवा एखादा गुन्हा आमच्यावरती दाखल झाला म्हणून आम्ही प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणार नाही। अशी जर कोणाला गैरसमज असेल तर तो कृपया गैरसमज दूर करावा। उलट आजच्या मोर्चाने आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणखीन बळ खऱ्या अर्थानं मिळालेलं आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही समाजामध्ये काम करत राहू। आणि आनंदी आणि वीराला जर खरा न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी शैला डांगे यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे। लोणी व्यंकनाथ या ठिकाणी 2 लहान चिमुरड्यांचा, निष्पाप लहान लेकरांचा जीव गेला। तो जीव जाण्यास सर्वथा डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे हे 2 डॉक्टर कारणीभूत आहेत। जर या लहान लेकरांना वेळेमध्ये अँब्युलन्स उपलब्ध करून दिली असती तर या लहान लेकरांचा जीव वाचला असता। आणि म्हणून दोन्ही ग्रामस्थांनी आंदोलन केलं। ग्रामस्थांनी तिथल्या सरकारी दवाखान्याला कुलूप लावलं होतं। ही कृती ग्रामस्थांची अतिशय योग्य आहे, कारण लोकशाहीमध्ये जर निरपराध लोकांचे जीव जात असतील तर लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलन करतात। लोकशाहीमधला संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार आहे, तो अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही। लोकांनी आंदोलन केलं म्हणून
जे डॉक्टर दोषी आहेत त्या दोन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊन ठेंगे यांनी जाणीवपूर्वक आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्ही कसल्याही अश्लील शब्दाचा वापर केलेला नाही, सरकारी कामात अडथळा आणलेला नाही, कुणाशी आडवाच्या अथवा चुकीच्या भाषेमध्ये बोललेलो नाहीत. तिथं स्वतः तहसीलदार, DDO, DYSP, PI आणि 2 डांगे मॅडम आणि दुसऱ्या जिल्ह्याच्या उपजिल्हा आरोग्य अधिकारी मांडगे मॅडम हे सगळे उपस्थित होते. यांच्या समोर आमची चर्चा झाली. मात्र तरी देखील डॉक्टर शैला डांगे मॅडम यांनी आमच्यावरती खोटी फिर्याद दिली. आम्ही त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे. ही एक शिवीगाळ आम्ही केलेली नाही. आंदोलकात तडपण्याचा, आंदोलकांवर प्रेशर टाकण्याचा आणि ज्यांनी खरोखर गुन्हा केलाय खरं तर डॉक्टर प्रशांत मुळे आणि डॉक्टर शैला डांगे यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी ग्रामस्थांची होती. तीच मागणी आमची आहे. आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार डॉक्टर निलेश लंके यांनी सुद्धा काल श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे PI यांना भेटून लेखी पत्र दिलेलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की खासदारांनी दिलेल्या पत्राला सुद्धा ठेंगे यांनी पोच म्हणून शिक्का मारून दिलेला नाही. ही त्यांची आरेरावी आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये खुलेआम 2 नंबरचे धंदे चालले. दारू, गांजा, मटका, गुटखा, वेश्या व्यवसाय याचे हजारो लाखो रुपयांचे हप्ते दर आठवड्याला हा ठेंगे नावाचा अधिकारी गोळा करतो. यांनी इथल्या स्थानिक आमदाराला पैसे देऊन इथं पोस्टिंग घेतलेली आहे. तर एका तालुक्यात 2 वेळा पोस्टिंग करता येत नाही तरी सुद्धा बोलावून दिल्यानंतर हा ठेंगे श्रीगोंद्यामध्ये आला आणि यांनी इथं येऊन गोरगरिबांवरती, कष्टकऱ्यांवरती अन्याय करायचं काम चालू केलंय. पोलीस स्टेशनचं गेट बंद आहे, पोलीस स्टेशन मधल्या खुर्च्या काढून टाकल्यात आणि सामान्य कार्यकर्त्यांना आरोपींसारखी वागणूक देतो. याची ही हुकुमशाही, दडपशाही आम्ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये खपून घेणार नाही. डॉक्टर डांगेने आमच्यावर चुकीचा गुन्हा दाखल केलाय. 15 निरपराध लोकांची सुद्धा नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकलेली आहेत. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हा गुन्हा तात्काळ माघार घेतला पाहिजे. यासाठी आज श्रीगोंद्यातले सर्व पक्षीय नेते मान्य राजूदादा नागोडे, राहुलदादा जगताप, राजेंद्र आबा मस्के, बाळासाहेब जिनाटा, आदिलसाबा शिर्के असे सगळे नेते, मनोहरदादा पोटे असे सगळे नेते श्रीगोंदा तालुक्यातले आज एकवटले होते. संजय ठेंगेच्या हुकुमशाहीविरुद्ध श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेने आता एल्गार पुकारलेला आहे आणि निश्चितपणानं तहसील कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, पंचायत समिती असेल अथवा इतर कार्यालय असतील या सगळ्या कार्यालयांमधला कारभार सरळ झाला पाहिजे. ज्या 2 निरपराध लेकरांचा जीव या 2 डॉक्टरांमुळे गेलेला आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि निलंबनामध्ये ज्या निरपराध कार्यकर्त्यांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल केलेत प्रशासनाने या संजय ठेंगेच्या सांगण्यावरून ते माघार घेतले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. तहसीलदारांनी सांगितलं आणि या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाला आजच्या आंदोलनाचा सगळा अहवाल देऊ. आम्ही लेखी निवेदन कालही दिलं होतं, आजही त्यांना दिलेलं आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. BDO आणि फराटे मॅडम आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या 2 डॉक्टरच्या चुकांच्या संदर्भामध्ये पुढील कारवाई करण्यासाठी अहवाल पाठवते. जर 5 तारखेपर्यंत या दोन्ही डॉक्टरांवर कारवाई झाली नाही तर मग मात्र श्रीगोंदा तालुक्यातलं तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, आता पंचायत समिती असेल, हे 3ही कार्यालयांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक येतील आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. जोपर्यंत डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत यातला एकही कार्यालय उघडू देणार नाही असा निर्णय आज श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी घेतलेला आहे. गट विकास अधिकारी राणी फराटे, तहसीलदार सचिन डोंगरे आणि DYSP सुजित कुमार क्षीरसागर यांनी शासनापर्यंत नागरिकांच्या भावना पोहोचविण्यात येतील असे सांगितले. खरं तर म्हणजे या दुर्दैवी घटनेचं खरोखर दुःख आहे आणि यामध्ये मला एवढंच सांगायचं की आपलं जे म्हणणं आहे हे शासनाला माझ्याकडून प्रस्ताव त्यांचा पाठवला जाईल माननीय CO सरांकडे आणि नंतर मग ते पुढची कारवाई होईल. कारण जर माझ्या हातात नाहीये ते फक्त मी फॉरवर्ड करू शकते आणि हेच तुम्हाला सगळ्यांना प्रस्ताव पाठवतो. गुन्हे महासंदर्भात आपली जी मागणी आहे त्या संदर्भात आपली मागणी वरिष्ठ कार्यालयाला मागून कळण्यात येईल. गुन्हे माघारी घेण्याबाबत शासनाचे काही नियम असतील त्यांनी याप्रमाणे कारवाई होईल. त्या संदर्भात मी वरिष्ठाकडे पत्रव्यवहार करतो. जे काही गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये बोस असतील किंवा वाबळे असतील बरोबर आहे आणि इतर 15 त्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते चार्जशीट टाकताना आपल्याला त्यामध्ये A फायनल करायचंय, B फायनल करायचंय, C फायनल करायचंय असा ऑप्शन आहे. त्या अनुषंगाने आम्हाला पुरावे जसे भेटतील तसं फायनल जाईल ते. पण माझं म्हणणं आहे की त्यांनी वाबळे असतील किंवा बोस असतील त्यांनी आम्हाला तपासामध्ये सध्या सहकार्य करावं. या प्रकरणामध्ये पुढील काळामध्ये काय निर्णय होतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.